लाडू बनवण्यासाठी मी सगळ्याचे प्रमाण ह्या वाटीच्या साहाय्याने घेणार आहे. ह्यासाठी मी 1 वाटी तीळ, पाव वाटी शेंगदाणे आणि पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. सर्वात आधी मी तीळ भाजून घेतलेले आहेत. ती आपल्याला थोडे तडतडेपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. लाडूसाठी मी थोडा चिक्कीचा गूळ आणि थोडा नॉर्मल गूळ घेतलेला आहे. सर्वात आधी मी गूळ चिरून घेतलेला आहे. इथे आपले तीळही भाजून झालेले आहेत. त्याला आपण एका भांड्यात काढून घेऊया. त्याच तव्यात मी शेंगदाणे सुद्धा खरपूस भाजून घेतलेले आहेत. नॉर्मल गूळ सुद्धा मी चिरून घेतलेला आहे. पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे. आता मी कुकरच्या भांड्यात गूळ काढून घेणार आहे आणि आपल्याला हा गूळ कढईमध्ये डायरेक्ट न शिजवता आपल्याला स्टीम करून म्हणजे वितळून घ्यायचा आहे. आता इकडे शेंगदाणे हे भाजून झालेले आहेत. मी मिक्सरच्या भांड्यात अर्धे तीळ थोडे बारीक पल्समोडवर बारीक करून घेतलेले आहे. बारीक म्हणजे अगदी कूट करायचा नाही आपल्याला, थोडे पल्समोडवर बारीक करायचे. नंतर शेंगदाणे सुद्धा पल्समोडवर मी एकदा दोनदा फिरून घेतलेले आहेत. आता आपला गूळ वितळलेला दिसतोय. त्यामध्ये मी 1 चमचा तूप ॲड केलेला आहे. तुपामुळे लाडूला चकाकी येते. आता मी आपल्या तिळामध्ये मी थोडीशी इलायची पूड आणि इलायची जायफळ पूड आणि आपला वितळलेला गूळ ॲड करून त्याला चांगले मिक्स करून घेतलेले आहे. आपले मिश्रण आता चांगले एकजीव करून झाले आहे. तर आता मी एका चमच्याला मी थोडे तूप लावून त्या चमच्याच्या प्रमाणे मी लाडू करून घेणार आहे. हातालाही थोडे तूप लावून घेतलेले आहे. आता लाडू वळायला सुरुवात करूया. झाला ना आपला छान गोल गरगरीत लाडू. अगदी वळायलाही हाताला चटके बसत नाही आणि छान असे गोल लाडू तयार आहेत.